सकाळपासूनच आता मतदारांनी देखील जे आहे मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळते। यामध्येच आता मतदान करताना पहिल्यांदाच जे मतदान करणाऱ्या तरुणी आहे त्यांनी पहिल्यांदाच जे आहे वोटिंग केलेलं आहे ते आपल्याला भेटलेलं आहेत। तू पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे, कशा भावना आहेत? भावना म्हणजे खूप छान वाटतंय, कारण की पहिल्यांदाच वोट झालेलं आहे आमचं। असं वाटतं की अरे मोठे झालोय आणि आपल्याही वोटला आता एक व्हॅल्यू आलेली आहे। आणि हीच पहिले तर भीती होती की आपण ज्या उमेदवाराला निवडून देतोय तो म्हणजे बरोबर असला पाहिजे आणि आपण बरोबर व्यक्तीला निवडून देतोय। आणि आता वोट देऊन आलो तर आता छान वाटतंय आणि असं वाटतंय की हो म्हणजे आपल्याही वोटला आता व्हॅल्यू आहे आणि आपणही एक समाजाच्या मोठ्या पार्टसाठी एक छान वोट करते किंवा एक त्याचा भाग आहोत आता आम्ही। नक्कीच तू देखील पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे, कसा एक्सपिरियन्स होता? काही अडचणी आल्या का मतदान करताना? कसं आहे? नाही, अडचणी नाही, भीती तर होती, पण घरच्यांनी पण समजावलं होतं किती वोट करायचे, कसं असतं काय, म्हणून सोपं तर गेलं। भीती वाटत होती, पण आज केल्यानंतर मला अगदी आनंद होतोय। एवढ्या मोठ्या भागाचा मी कुठेतरी छोटासा कण बनलेली आहे, माझा कुठेतरी छोटासा भाग मी आपल्या समाजासाठी देतीये, खूप आनंद होतोय। जसं मी सकाळी सकाळी वोटिंग करायला आली आहे तशी मी अपेक्षा करते प्रत्येकाने लवकरात लवकर येऊन वोट करा। वयस्कर असू, आमच्यासारखे नवीन मतदार असू, कोणी वोट मिस करू नका। तुमचं एवढासा भाग आपल्या समाजासाठी खूप मोठा ठरेल, लवकर या आणि वोट करा। नक्की जे आहे या तरुणींनी नक्की सर्वांनी जे आहे वोट करा असं आवाहन केलेलं आहे। ज्येष्ठ असो किंवा तरुण असो हे सर्वांनी वोट केलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।